नमस्कार, मी प्रीती HP रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी मिरची फ्राय। हे बघा, हे आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, या भरून सुद्धा करतात, पण आपण आज या वेगळ्या पद्धतीने कुरकुरीत अशा करणार आहोत। चला तर आता आपण सुरुवात करूया। पहिले आपण या कट करून घेणार आहोत। तर कट करताना पहिला आपण असं कापायचं टिका। त्यानंतर आपण अशा गोल गोल आपल्याला कापून घ्यायचं बघा। अशा आपल्याला व्यवस्थित अशा कट करून घ्यायचे आहेत। मला जितकं जाड हवे तितकं मी घ्यायचे। दुसरी एक कापूया आपण। अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये जो बी आहे तो मग निघतो व्यवस्थित असा अलगद। आपल्याला असा बी काढायचा आहे, म्हणजे आपल्याला थोडा वेळ पाण्यात ठेवायचं। काही बी निघालेला आहे, आणि जर नसेल निघाला तो आपल्याला असा काढायचा आहे। असं आपण पाण्यात ठेवणार आहोत। आणि यातलं पूर्ण आपला सफेद भाग वगैरे आहे तो सर्व असा काढून घ्यायचा आणि पूर्ण असा ओपन करायचा। अशा प्रकारे मी आता सर्व मिरच्या कट करून घेते। तर आपण इथे मिरची करण्यासाठी आपण इथे 1 वाटी बेसन घेतलंय, हे मी भाजून घेतलंय। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत, हे सुद्धा मी इथे भाजून घेतलंय। त्याच्यानंतर आलं, लसूण, ओलं खोबरं आणि कोथिंबीर याचं मी इथे वाटण करून घेतलंय, हे सुद्धा आपण इथे टाकणार आहोत। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। अर्धा चमचा हळद। ही मिरची तिखट नसते, त्याच्यामुळे थोडंसं आपण याच्यामध्ये 1/2 चमचा इतका मसाला टाकणार त्याच्यामध्ये, थोडंसं हिंग आणि अर्धा चमचा जिरं। आता हे पण आपण मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे। हे आता आपण मिक्स करूया। हे बघा, हे असंच आपल्याला करायचं आहे। पीठ ना भाजून घेतलं ना की एकदम हे क्रिस्पी होतात, त्यासाठी ना पीठ हे भाजूनच घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडणार आहोत, अगदी थोडंसं, जास्त ओलं नाही करायचं आपल्याला। अशा प्रकारे करून हे आपल्याला असं सोडून घ्यायचं आहे। ह्याला इतका छान वास सुटलाय ना, खूप भारी वास येतो, वाटणाचा एकदम वास छान। अशा प्रकारे आपण केले। आता आपण भरून घेणार आहोत। हे बघा, अशी आपल्याला मिरची घ्यायची आहे आणि असं आपल्याला दाबून दाबून मस्तपैकी भरून घ्यायचं। अशा प्रकारे मिरच्या केल्यात ना एकदम कुरकुरीत होते या, चवीला तर खूप छान लागतात। दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित अशा भरून घ्यायचे। अशा प्रकारे असं घ्यायचं, टाकायचं, दाबून दाबून भरून घ्यायचं। भरून छान दिसतात एकदम, आणि तितकं टेस्टी पण लागतात। अशा प्रकारे सर्व मिरच्या या मी भरून घेते। तर आपण इथे तेल गरम करत ठेवलंय, आता आपण फ्राय करूया। बघा, इथे आपण सर्व या भरून घेतलेल्या, आता आपण फ्राय करू। आपल्याला असं ठेवून द्यायचे, हे एकदम क्रिस्पी होतात, खूप छान लागतात। नक्की करून बघा। अशा प्रकारे
सर्व अशा ठेवून झालेल्या आहे. आता मीडियम गॅसवर आपण या फ्राय करून घेणार आहोत. असं झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं आपल्याला असं ठेवायचं. तर इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. आता आपण या पलटी करून घेणार आहोत. सावकाश पलटी करायची आपल्याला. तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आला आहे आणि क्रिस्प पण आलेला आहे. हे बघा आपल्या आता सर्व अशा पलटून झालेल्या आहेत. आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपल्याला हे पुन्हा एकदा 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला चेक करायचं आहे. आता मी झाकण ठेवते. तर इथे आपली आणखीन 5 मिनिटं झालेली आहेत. हे बघा हे मध्ये मी उलट सुलट केलेले आहेत आलटी पलटी. आता या पूर्णपणे आपल्या शिजलेल्या आहेत. हे बघा या आता आपल्या रेडी झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता आपण सर्व करू. तर इथे आपल्या या भरलेल्या मिरच्या तयार झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. जेवायला काही नसेल तर तोंडी लावण्यासाठी सुद्धा या तुम्ही घेऊ शकता. चमचमीत अशा या आपल्या इथे मिरच्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम खमंग झाल्या आहेत या. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.